स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। संदीप क्षीरसागर। अध्यक्ष महोदय, माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता। जे काही खून प्रकरण झालेलं आहे, माझा औचित्याचा मुद्दा आहे। बोला बोला। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली। संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय। त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। हा असा व्यक्ती आहे, एक 2 मिनिटं सगळे बसून घ्या। बोलतायत सदस्य बोलतायत, बसून घ्या। बोला। मुख्यमंत्री साहेब, बोला बोला। मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय। खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय। वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा। आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब। ठीक आहे, नमिता मुंदडा। हा प्रश्न हा माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे। संतोष देशमुख हे 2 वेळा सरपंच म्हणून। एक मिनिट। क्षीरसागरजींनी जो मुद्दा उपस्थित केला आता, अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला, पण त्यांनी गंभीर बाब आत्ताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे। जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज। हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज, आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज। नमिता मुंदडा। अध्यक्ष महोदय, हा जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा 2 वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता। त्यांनी खूप चांगलं काम केलं, एकदम चांगला व्यक्ती होता, आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं, आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। म्हणजे एवढा हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू, त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय, द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले। 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे। लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं, तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील, हे मला श्री दिलीप लांडे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी
101च्या चर्चेवरती भाग घेत असताना परभणीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मयत झालेले आहेत, त्यांच्यावरती जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, माझा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं एक जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून, हे क्षुल्लक कारण नाही अध्यक्ष महोदय, जी आहुदा कंपनी आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय 2 महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले. गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर 5च मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते. त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली. आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला. अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, 2दा आमदार होणं सोपं आहे, 3दा आमदार होणं सोपं आहे. आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत. आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले. यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती. अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे. हा बादशाह आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि 3री टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबरमधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर मधून सरपंच केला. मेंबरमधून सुद्धा तोच सरपंच झाला. आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, 3ऱ्यांदा तो सरपंच झाला. 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळं मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या. मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते. ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो. आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणलं हे इंटरकॉम वाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली. ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा हो, इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे. त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली. आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या. विषय लगेच संपला. लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले बाबा भांडणं करू नका, भांडणं. पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी. ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय. 9 तारखेला पोलीस गेले. हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे आणि बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी, सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं. ते गेले. हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय
आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत. शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय. दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते. अध्यक्ष महोदय, ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती. तर कोणाचा फोन आला, विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले. हे आरोपींना घेऊन जाऊस्तोवर ते तालुका अध्यक्ष तिथं आले. तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, यांचा कोण आका आहे, ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, त्या कंपनीची फिर्याद, आवदा नावाची जी कंपनी आहे आवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी NC घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. 9 तारखेला मी SITची मागणी केली. ते पुढे बोलतो ना त्याच्यावरती. आकाच शोधतोय आम्ही. तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत. अध्यक्ष महोदय, त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय, शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत. अध्यक्ष महोदय, हे भोसले नावाचे जे तिथले PS आहेत, हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला, जो मारहाण करायला होता, त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते, संतोष देशमुख आलाय का म्हणले. तर तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला, रविवारी सुद्धा घरी बसला. परत ते महाजन नावाचे कोण तिथले PI आहेत, त्यांच्याबरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते. सोडून तर लगेच दिले. त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही, लगेच सोडून दिलं. आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं, जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये, अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो PSI, दोघ जण चहा पित होते. त्याचा जो भाऊ आहे धनराज, धाकटा भाऊ, त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं. तो पलीकडे चहा पित होता. त्याला म्हणले, इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं. म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ, त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली. मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले. पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू, तुम्ही या. तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे, आम्ही माझ्या भावाला सांगतो, तो माझ्यापेक्षा थोरलाय, त्याला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळीच संतोष देशमुख ह्याला गेले केजला, हे मिटवायचं म्हणून. पोलीस स्टेशनला गेले, चेक करा, त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा. म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं, मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं, कोणीही आलं नाही. पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं. आणि तो गाडीत त्याचा आत्या भाऊन ते दोघ जण आले. त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे. पुढे एक काळी स्कॉर्पिओ, मागे एक काळी स्कॉर्पिओ. अध्यक्ष महोदय, हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे. 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय? त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली, बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली, हे सांगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे. नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून. अध्यक्ष महोदय, गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत. त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कोणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. हे फार भयानक आहे. 300 जर
ते बी 10-10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल. 300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय. त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही. आओ जाओ आएंगे जाएंगे. दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत. हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुष्टी कोणी दिली जाती? अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय. रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते. जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष. O2ला बोलवून घ्या. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे. आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली. जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्छ महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अॅट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय. किंवा LCB काय करते बीडची? LCB कडे का पाठवले नाही? हे लोक LCB कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते. सोमवारी त्यांचा खून करायचं काय होतं अध्यक्ष महोदय? मी पूर्ण माहिती घेतली. त्यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं. आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी, इगो दुखावला गेला. म्हणून काय करायचं म्हणले. यांनी प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा. फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय. कळंबला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा. त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा. इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे. ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता, ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला. ते जागीच घाबरलं. आणि ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी. लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय सत्तूर फातूर काय वापरतात हे लोक माहीत नाही अध्यक्ष महोदय. सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं. तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार 40 मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्याला. महाजन नावाचे जे पोलीस आहेत, मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले. विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्हीवरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय. 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी. माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या. आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको. परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको. आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं. मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय. ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून. 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 MM सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो. इतका बेरहमीने मारला त्याला. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय. मी कोणाचं नाव घेणार नाही. व्हिडिओ कॉल करून दाखवलाय. हे बघ याला कसं बदलतो, हा कसा मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय. 6 माणसं जर 1 माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे?
जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला, अहो मला वाचवा, मला वाचवा. कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय? ही जी गँग आहे, आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय, एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो. कुणाची हिंमत होत नाही. एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ, तिचा चुलता, तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे. अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत. माझी विनंती आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांना, जे सहृदय, ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी. आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं मत. अध्यक्ष महोदय, पाणी मागितलंय त्याला, पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय. तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सीएसचं सांगत होतो मी, जिल्ह्याचे सीएसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 125 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा, त्याला एखादी गोळी घालायची, कारण गोळ्या बिळ्या तर यांच्याकडे 100% असणार. अध्यक्ष महोदय, 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात. माननीय मुख्यमंत्री महोदय, लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं. धाब्यावर बसतात आणि दारू पितानी बार करतात वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात, आमच्याजवळ पिस्तूल आहे. असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील अध्यक्ष महोदय, कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल. परंतु 1200 ते 1300 लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून, मुंबईत तरी आहेत का नाही कोणाला ठोक, मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती. लायसनधारी पिस्तूल किती असतील आशिषजी? आणि आमचा जिल्हा नेमकं काय, गँग्स ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय 2 लिटर त्याच्या शरीरामध्ये. आणि अध्यक्ष महोदय 36वा कॉल विष्णू चाटेने केला, सांगितलं मी अजून 20 मिनिटात आणतो. 4 तास हे सगळं चाललं होतं आणि 4-3.5 तासांनी मेला तो. त्याला पाणी पाजलं नाही, त्याला मारत राहिले. दैठणा नावाच्या कळंब तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला. आणि तिकडून काय सांगितलं, हे पोलीस म्हणले दैठण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख, आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो. आशेने सगळं मसाजो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले. अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूममध्ये आणून टाकली. अध्यक्ष महोदय, लोक चिडले. शुक्रवारी ज्यांनी कोणी फोन केलेला आहे अध्यक्ष महोदय, शुक्रवारी, आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना, माणसाचे विमे उतरवतात, त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय, खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून. मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं, तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय, त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे. यासाठी आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना,
माणसाचे विमे उतरवतात त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय. खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं. तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना, माणसाचे विमे उतरवतात त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय. खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं. तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी स्थापन करावी. त्यात ती म्हणलं नाही मी, पण आता सभागृहामध्ये मागणी करतो अध्यक्ष महोदय की विमा कंपनी जी टेक्निक वापरते, गेल्या 1 वर्षामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अजून कोणी केदार, विष्णू चाटे, हे 1 वर्षामध्ये कुणाला किती वेळा भेटलेले, किती वेळा कुणाबरोबर फोटो काढलेत, कुठं कुठं बैठका झाल्यात, कोणत्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला कोण घेऊन गेले कुठपर्यंत, याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. फक्त संतोषच्या 4 दिवसाची चौकशी नाही झाली पाहिजे, गेल्या 1 वर्षाची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. 1 वर्षामध्ये हे किती वेळा कोणाला कोण भेटलंय आणि ह्या कशामुळे याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय. हा खुनाचा छडा लागला पाहिजे अध्यक्ष महोदय. लोक गरम झाली, हे काही पोस्टमार्टम लवकर होऊन दिलं नाही, काही लोकांनी आरडावारडा केला. लोकांना काय माहिती, गुन्हा दाखल झाल्याशिवाय आरोपी अटक केल्याशिवाय त्यात एक चूक करून बसले अध्यक्ष महोदय. पाहण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये काय टाकलं होतं ते सुद्धा रिपोर्टमध्ये आलं असतं, परंतु वेळ झाल्यामुळं मला त्या CS सांगितलं, त्याला आम्ही मोकलो, कारण पोस्टमार्टमच्या याच्यावरती सहीच करीनात नातेवाईक. इतका चांगला पोरगा अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख येतो, दुर्दैव आमचं बूथ प्रमुख येतो, सरपंच बूथ प्रमुख तिथं त्या ठिकाणी राहिला अध्यक्ष महोदय. कालच्या निवडणुकीत सुद्धा नमिताताई मुंदडा आता इथून गेल्या, बोलल्या त्यांचा बूथ प्रमुख हो साहेब अध्यक्ष महोदय, त्याला मारहाण केली. अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती, मी पत्र दिलंय मुख्यमंत्री महोदय. काय म्हणून अध्यक्ष महोदय, डोळे लायटरने जाळलेत अध्यक्ष महोदय, लायटर वापरलाय, डोळे जाळलेत अध्यक्ष. अतिशय निर्घृण, अतिशय वाईट पद्धतीने अध्यक्ष महोदय मी मागणी केली, SP-च्या अध्यक्षतेखाली SIT करावी, ऍडिशनल SP-च्या अध्यक्षतेखाली करावी. लोकांनी मागणी केली, आमचे पोलीस सुद्धा किती हुशार अध्यक्ष महोदय, CID चौकशी झाली पाहिजे, CID चौकशी झाली. 1 जणांनी मागणी केली, रस्ता रोको झाला होता, सगळ्या जणांनी मागणी केली CID चौकशी. आमच्या पोलिसांना बरंच झालं, लगेच पटकन सैकून तुमची मागणी ना देऊन टाका, लगेच CID कडे वर्ग. आता CID कडे वर्ग झाली अध्यक्ष महोदय, CID कडे नको, माझी विनंती आहे. माझं म्हणणं, माझे जेवढे अक्कल आहे तेवढे मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिलंय, पण अध्यक्ष महोदय जिल्हा लेवलचा अधिकारी नको, IG किंवा DG लेवलच्याच अधिकाऱ्याकडून ह्याची चौकशी झाली मला वाटायला लागलंय बरं का. कारण उद्याच्याला ते ऍडिशनल SP मंत्री आहेत, कुणी अमुक आहे, ऍडिशनल SP आणि SP वरती सुद्धा दबाव येऊ शकतो. त्याच्यापेक्षा वरच्या पदाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्या अध्यक्ष महोदय. आणखी एक संतोष देशमुख होऊन देऊ नका अध्यक्ष महोदय. लहान चिले तो 10वीला मुलगी आहे आणि 3री 4थीला का 5वीला मुलगा आहे, आणि हे त्याची मंडळी कुठे आहे. आमच्याकडे लातूर पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय, विलासराव देशमुख साहेब असतानापासूनचं, आणि आता सुद्धा हे आमचे निलंगेकर पाटील असतील, आणखी कोणी तिथले पालकमंत्री असतील. 8 एम्सला मुलं लागले तर 4 लातूर पॅटर्नचे असतात अध्यक्ष महोदय. आमच्या अवतीभोवती सगळ्या जिल्ह्यातले बरेचसे कुटुंब भाड्याने खोल्या घेऊन तिथं राहतात. हा संतोष देशमुख सुद्धा, त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे तिथं राहायचे. फक्त शनिवारी किंवा रविवारी जायचा, बाकी सगळे दिवस गावात यायचं. आता त्या चिल्यापिल्यांचं काय अध्यक्ष महोदय,
त्यांचं काय होणार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा ठीक आहे, खून झाल्याच्या नंतर मदती करता येत नाही हे मला बी माहिती, मदत करू नका, परंतु अध्यक्ष देणारे लोक लाखोनी गोळा करून वर्गाने गोळा करून त्याला द्यायला लागलेत. अध्यक्ष दिलेत. माजलगाव एका गावात 40 ते 50 लाख रुपये गोळा झाले वर्गणी त्याला, त्याच्या कुटुंबाला, कारण घर बी नाही अध्यक्ष महोदय, भाड्याचं घर आहे. आणि त्याने केलं काय होतं, फक्त दलित समाजाच्या वॉचमॅनला मारू नका एवढंच जर म्हणलं असेल, एवढाच दोष असेल त्याच्यावरती हे झालं असेल. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेलं आहे ना याचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय. माझ्या मतदारसंघाच्या पाटोद्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे, मी त्याचं वर्णन करीत बसत नाही. माझ्या मतदारसंघातल्या शिरूरपर्यंत आले अध्यक्ष महोदय, गेवराईपर्यंत गेले. सगळीकडं हे कार्यक्षेत्र जे हळूहळू हळूहळू वाढत चाललंय आणि मला वाटतं गंगाखेडपर्यंत सुद्धा गेलेलं असावं. आहेत गंगाखेडचे आमदार, दुसऱ्यांदा आमचे भाऊजे आमदार झालेत तिथं, पण तुम्ही बी आमदार आणि आम्ही बी आमदारच बरं का. आमच्या इथपर्यंत सुद्धा अध्यक्ष महोदय हे कार्यक्षेत्र आले, हे मोडून काढण्याची आवश्यकता आहे आणि हे देवेंद्र फडणवीस साहेब मोडून काढू शकतात याची गॅरंटी मला आहे अध्यक्ष महोदय बरं का. माझी एकच विनम्र विनंती, SITची घोषणा व्हावी आणि हे परत बीड जिल्ह्यामध्ये कोणाच्याही गरिबाच्या लेकराला इतक्या निष्ठुरपणे इतक्या बेकार पद्धतीने कोणी मारण्याची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय फक्त 302च नाही, 302 आता राहिलं नाही, कलम बदललंय मला वाटतं, त्याचा माझा एवढा अभ्यास नाही. 307चं आता 109 झालंय आणि हे आता 100 काय जे झालेलं आहे ते कलम. एवढ्यावरती न थांबता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की याच्यामध्ये MPDA लागेल का, या लोकांना रासुकासारखा एखादा कायदा लागेल का, आणखी कोणी मोका, जे जे काही लावता येईल ते सगळं लावावं. आणि जो कोणी आका असेल, आका जर दोषी असेल तर आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे ही विनम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि SITची चौकशी करून संतोष देशमुख या लेकराला न्याय द्यावा एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. श्री जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, सर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथं नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, पंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचं कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. हे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही SITची मागणी करता? कोण SITचा अधिकारी बाप आहे? तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल. कोण आहे सांगा मला? आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्यांचा जीवच जातो ना याच्यात. SIT नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. मला अनेक शेतांची नावं देईन. जा ते शेत खणा, तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील. कोणी पुरून ठेवली ते मला माहित नाही. दस साहेब हे सगळं अख्ख्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही?
तसं तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी तर आलोय आपण ते. अध्यक्ष महोदय, बंड मुंडे झाला. मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. तर त्या आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला त्याला, घेऊन गेले. अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे साहेब. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय, काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतोय असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती. तर त्याने उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय, बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय. मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये, मी लगेच क्लिप पाठवेन, तुम्हाला पाठवेन. म्हणजे आपण त्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, त्या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी कोणती मर्डर झालेली मी नाही ऐकली. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3 4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग कर बघतोय कसा मारताय लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे, हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही, हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही. साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता, सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना. काय झालं? काही नाही झालं, हे ओरडून नमले, कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते, शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? पण नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, तुझ्या बच्चे नाही तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. तुझ्या बच्चे नाही तो वाल्मिक आएगा. वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे, या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला,
शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं. ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे? तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो? हा टिंब दुसरीकडे जातो कुठे? तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्रात अशी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही वाटत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्षीय हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय. नाही तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने असं आहे. आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे त्याच्याकडे? चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या 2 पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. मला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही मुख्यमंत्री. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासाठी अपेक्षा न केलेली बरं. ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारीकरणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं, दुसऱ्या कोणाचं का नाव येत नाही?
तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो. तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी, म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील, एक कमीत कमी 42-43 नावं आली असतील गेल्या 3 वर्षात. माझ्याकडे कमी आले असतील, तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त येतील. लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने. आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही हे जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं म्हणलं जातं, पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण, जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. ते बाप आपल्याला बनावं लागेल. ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची आहे. त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नये. आधार हरवलेल्या पोरांचा बाप आपल्याला व्हावं लागेल, त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नये. सरकार मायबाप असतं, मायबाप. त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही. कारण का माझ्या आधी सुरेश धस बोललाय, माझ्या आधी नमिताताई बोलल्या आहेत. मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असतात. तिसरा माणूस बोलतोय, माझ्या आधी दोघं बोलले, ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले. तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या. धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं. मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं. धस साहेब माणूस होता. अरे महाराष्ट्रातली माणुसकी तर जिवंत ठेवूया. आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता. अशा पद्धतीने खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल. मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, मागे आलेत. नावासकट सांगेन, नावासकट पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, ए मागे फिर रे, नावासकट सांगू शकतो. मला त्या प्रकरणात जायची नाही. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब. पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. नाही चालणार. हे मी राजकारण बोलत नाहीये. उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊस मध्ये. काय होत नाही, टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही. उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंगल राज and we don't expect this from Devendra Fadnavis. I look at you as a gentleman. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला बाप काय उत्तर देतो, त्या उत्तरावरती काम करा साहेब. एवढीच आपल्याकडनं साहेब. हे परभणीमध्ये झालं. त्या परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो, ते उचलतो, तोडतो, फोडतो, चला झालं. पण शांतपणे चालू असलेल्या बंद मध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात. मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो. म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला. कमीत कमी 2-4 फटके तरी लागतात तुटायला. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. देवेंद्र फडणवीस साहेब, एक फटका आणि दांडका तुटला. असे कमीत कमी 16 व्हिडिओ दाखवतो साहेब मी. 16 व्हिडिओ. तर बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं? बायकांनी कुठं काय केलं होतं? मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब, गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ. साहेब तो सूर्यवंशी पोरगा काय करत होता? दंगल करत होता, व्हिडिओ काढत होता फक्त. एवढा अतिरेक पोलिसांचा होणं, इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट. डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट.
प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत. हे राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐकेनासे होतील. मी जेव्हा 26/11चा दंगा झाला, 26/11चं जे काय झालं, फायरिंग वगैरे जे झालं, आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही, तेव्हा साहेब मी बोललेलं माझं रेकॉर्ड काढा की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत, ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत. यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट. उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही, आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही. पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी. गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीचं आहे. त्या 26 तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते तेव्हा मी एक समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो. त्या पोलिसांच्या मर्यादा आहेत त्या बाळगायला हव्यात. पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं याची चौकशी व्हायला हवी. पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब, पोस्टमार्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे. सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ शॉक डेथ. प्रिंटेड रिपोर्ट आहे. मल्टिपल इंजुरीज झाल्या कशा हो? कुठे बाहेर मारला असेल, कसा बाहेर मारणार? मग मर्डर आहे, मग कोणी केला? त्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही. लाईफ हॅज अ प्राइस, इज प्राइसलेस. साहेब हे दोन्ही गुन्हे जे आहेत, दोन्ही प्रकरण आहेत, गंभीर आहेत. आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे, तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब. आंबेडकरी कुठल्या जातीचे नव्हते, आंबेडकरी सगळ्यांचेच मायबाप होते. त्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या, इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील आणि त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय? एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण. विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही? तर काय संबंध होता विजय वाकोडेचा? देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तुमच्या ह्या 2 कारवायातनं दिसणार आहे. आणि माझी खात्री आहे, मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका, काही फायदा होणार नाही. आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार. त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा. परभणीची चौकशी आपण SIT मार्फत, DG मार्फत, ज्याच्या मार्फत करायची ती करावी, पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा. पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. एवढंच बोलतो. संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहात ते रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर, ते त्यांना श्रद्धांजली. सोनवाने जी, धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, थैंक यू मुझे बोलने के लिए मौका दिया. मैं बीड जिले से, महाराष्ट्र से बात कर रहा हूं. मेरे जिले के अंदर कानून सुव्यवस्था न रह गई, इसी के वजह से एक मेरा संतोष देशमुख नाम का एक सरपंच था, वो सरपंच को उठा के जाके किडनैपिंग किया और उसका मर्डर किया है. वो मर्डर के बारे में हमने बहुत बार आपके मांग की है कि उसके लिए पूरी तरह से जांच हो जाए और उसके जो खूनी है उसको फांसी की शिक्षा हो ही जाए. इसीलिए आप सदन से रिक्वेस्ट करता हूं कि ये संतोष देशमुख के लिए न्याय मिलना चाहिए, यही मेरी रिक्वेस्ट है आपको. थैंक यू. धन्यवाद.